नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चतुर्थः पाठः स एव परमाणुच्या दुसऱ्या भागामध्ये मी डॉक्टर अस्मिता देशपांडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आणि पाठाच्या उर्वरित भागाला सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या शेवटी पाठामध्ये आलेल्या संधी आणि समास यांचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे पाठाच्या शेवटी जो भाषाभ्यास दिलेला आहे तो देखील आपल्याला वहीमध्ये सोडवायचा आहे आणि पाठाचं भाषांतर वहीमध्ये लिहून काढायचं आहे. पाठाच्या शेवटी इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन दिलेलं आहे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी. चला तर मग उर्वरित भागाला आपण सुरुवात करूया. पाठाचे पुढील भागाचे प्रकट वाचन करूया. पाठाचे प्रकट वाचन. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात् तण्डुलान् आनयति. स्वीकरोतु तात. पिता अधुना इमं तण्डुलं विभज. अर्णवः तात कियान् लघु अस्ति एषः. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. पिता इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यते वा. अर्णवः यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत् तस्य. पिता सम्यक् उक्तं त्वया. सम्यक् उक्तं त्वया. यत्र एतत् विभाजनं समाप्यते तस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सः एव परमः अणुः. अर्णवः द्रव्यस्य अन्तिमः घटकः मूलं तत्त्वं च परमाणुः. सत्यं खलु. पिता सत्यम्. अयं खलु कणादमहर्षेः सिद्धान्तः. अपि जानासि परमाणुद्रव्यस्य मूलकारणम् इति तेन महर्षिणा प्रतिपादितम्. तदापि प्रायः क्रिस्तपूर्वं 5మే-6ठे वा शतके. अर्णवः तात महर्षिणा कणादेन किं उक्तं परमाणुविषये. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम् एव जानीमः. पिता कणादमुनिना प्रतिपादितं परमाणुः अतीन्द्रियः, सूक्ष्मः, निरवयवः, नित्यः, स्वयं व्यावर्तकः च वैशेषिकसूत्राणि इति स्वग्रन्थे तेन परमाणोः व्याख्याः कृतः. अर्णवः का सा व्याख्या. पिता जालसूर्यं मरीचिस्थं यूतसूक्ष्मं दृश्यते रजः तस्य 6ठतमो भागः परमाणुः स उच्यते. अर्णवः अहम् एतद्विषये विस्तारेण पठितुम् इच्छामि. पिता उत्तमं. श्वः मम महाविद्यालयम् आगच्छ. तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे मराठीत भाषांतर बघूया आपण. अर्णव म्हणतो ठीक आहे असे म्हणून स्वयंपाकघरातून तांदूळ आणतो. हे घ्या. वडील म्हणतात आता हा तांदूळाचा दाणा फोड. अर्णव बाबा हा किती लहान आहे. पहा याचे 2 भाग मी कसे तरी केले. वडील म्हणतात यापेक्षाही अधिक लहान भाग करणे शक्य आहे का. अर्णव जर केले तर त्याचे चूर्ण होईल. वडील म्हणतात तू बरोबर बोललास. जेथे हे भाग करणे संपते, ज्याच्यापासून अधिक सूक्ष्म भाग प्राप्त करणे शक्य नसते, तोच परमाणू होय. अर्णव म्हणतो परमाणू म्हणजे द्रव्याचा शेवटचा भाग आणि मूलतत्व. हेच खरं आहे ना. वडील म्हणतात हो खरं आहे. खरोखर हाच कणाद महर्षींचा सिद्धांत आहे. तुला माहिती आहे का परमाणू द्रव्याचे मूल कारण आहे असे या कणाद महर्षींनी प्रतिपादित केले आहे. ते सुद्धा बहुधा ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात. अर्णव बाबा महर्षी कणादांनी परमाणूविषयी काय काय सांगितले आहे. आपल्याला तर फक्त या थोर व्यक्तींचे नावच माहिती आहे. वडील कणाद मुनींनी प्रतिपादन केले आहे की परमाणू इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा आहे, सूक्ष्म आहे, अवयवविहीन आहे, नित्य अस्तित्व असलेला आणि स्वतःहून परिवर्तनशील असलेला असा हा परमाणू आहे. वैशेषिक सूत्रे या स्वतःच्या ग्रंथात त्यांनी परमाणूची व्याख्या केली आहे. अर्णव कोणती ती व्याख्या. वडील सूर्यकिरणांच्या जाळ्यामध्ये जो सूक्ष्म धूलिकण दिसतो त्याचा 6वा भाग त्याला परमाणू असे म्हटले जाते. अर्णव मला याविषयी विस्तारपूर्वक वाचण्याची, जाणून घेण्याची इच्छा आहे. वडील छान. उद्या माझ्या महाविद्यालयात ये. तेथे कणाद ऋषींविषयी अनेक पुस्तके आहेत. तुझी जिज्ञासा निश्चित पूर्ण होईल. विद्यार्थी मित्रांनो, असं आपण दुसऱ्या भागामध्ये उर्वरित पाठाचे
आपण प्रकट वाचन आणि भाषांतर पाहिले आहे. यानंतर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पाठाचे इंग्लिशमध्ये भाषांतर देखील इथे दिलेले आहे. आणि शेवटी पाठामध्ये आलेले संधी आणि भाषा अभ्यास आपण सोडवलेला आहे. तो आपल्याला वहीत सोडवायचा आहे. Here comes the introduction of this chapter in English. Sa eva parmanuh. That itself is an atom. There are many theories put forth regarding the evolution of universe. Many ancient theories have been wiped off and many new have been accepted by the scientists. The word atom is indeed quite familiar to all. In modern science, atom is the basic unit of any matter. It is indeed considered as an element. Moreover, in ancient precept Parmanu, it is said to be root cause of creation. The specialities of Parmanu are narrated in the Vaisheshik Darshan by respected Kanad. More research is possible on this topic. Translation of this chapter. Arnav enters having held a hibiscus flower. His father is a professor of science. He is engrossed in reading a book. Besides him, there is a microscope on the table. Arnav: Father, a hibiscus flower is bought by me from a garden. Its pollen grains are so minute. Father: Look with a microscope. You shall be able to see even the structure of those grains. Arnav does accordingly. Father: What was seen by you? Arnav: Father, it is amazing. In the minute particles, its parts are seen. Father: Arnav, you are able to see these parts of the flower with the microscope. But this universe is created from atoms. Rather, those atoms are not seen even with a microscope. Arnav: What does an atom mean? Father: Fine, I shall tell. Bring a fistful of rice grains from the kitchen. Arnav: Then having said this, he gets rice grains from the kitchen. May you, the respected one, accept this. Father: Now divide this rice grain. Arnav: Father, this is so small. See, 2 parts of this are somehow done by me. Father: It is possible to make a smaller part than this. Arnav: If done, then its powder would occur. Father: Appropriately said by you. Where this division is ended, from which it is not possible to obtain a smaller part, that itself is primary atom. Arnav: The last part and basic elementary property of matter is atom. Is it indeed true? Father: True. This is indeed the theory of great sage Kanad. Do you know, it was put forth by the great sage that atom is the root cause of matter. That too almost in the 5th or 6th century BC. Arnav: Dad, what else is stated by the great sage Kanad regarding atoms? Moreover, we know only the name of that eminent person. Father: It is stated by sage Kanad, an atom is beyond the senses, minute, indivisible, eternal and self-rotating. Definition of an atom is put forth by him in one's own treatise called Visheshika Sutarna. Arnav: What is the definition? Father: The fine dust particle which is seen situated in the sun rays entering from the grilled window, its 1/6 part is the one that is called as an atom. Arnav: I wish to read in detail regarding this. Father: Very good. Come to my college tomorrow. There are various books regarding Kanad there. Your desire of knowledge would definitely mitigate.